रेश्मा क्रिएशनमध्ये मी आता एक व्हिडिओ सांगत आहे। नवरे दारू पितात आणि बायकांचा छळ करतात आणि सरकारने दारूचे दुकानं तर उघडे ठेवले, वरून 1500 रुपये द्यायला लागले। ते बायकांना मारून हाणून 1500 रुपये घेतात, काहींना मिळतात तर काहींना मिळतही नाही। अशा प्रकारे या 1500 रुपयाचं चाललेलं आहे। खेडेगावानी नवरे बायकोकडून मारून हाणून ते 1500 रुपये घेऊन दारू पितात। तुम्ही आधी दारूचे दुकानं बंद करा किंवा त्या दारूला काही लिमिट ठेवा की दारू प्रत्येकजण उठून दारूच पिते आणि त्याच्यासाठी 500 रुपये घालतात आणि बायकांना 1500 रुपये मिळून तरी काय फायदा सांगा तुम्ही। एका बाईचं 1500 रुपयामुळे सुखी संसार तर होईना, मग त्यांच्या घरात त्या पैशासाठी रोज भांडणं होऊ लागले। खेडेगावानी याच्यात सुशिक्षित बायांचं सोडून द्या, तर हे दारूचं व्यसन लागलेले आहे। खेडेगावातले लोक अतिशय बायकांना मारहाण करतात आणि अडाणी असल्यामुळे ते विचारही करीत नाही बायकोला मारावे की नाही। दारू पिल्यानंतर त्यांच्यात एक भूत संचारते, तेव्हा तुम्ही दारू बंदी करा किंवा दारूला काही लिमिटेशनच दुकाने उघडे ठेवा। ही दारू प्रत्येक संसार उद्ध्वस्त करीत आहे, म्हणून मी सांगते की ह्या दारूला काहीतरी करा। सरकारने याच्यासाठी काहीतरी हे काढा आणि बायकोला मारणाऱ्या प्रत्येक पुरुषाला आतमध्ये घाला, कारण त्यांच्या मागेही लहान लेकरं असतात तरी पुरुष बायकोला मारहाण करतो। असे किती जण येतात की त्या दारूपायी काही घटस्फोट घेतात, तर काही दवाखान्यात टाके पडतात काही बायांना, इतके ते काही उचलून घालतात। दारू पिल्यावर त्यांची डुकराची त्यांची अवलाद एक होती आणि तुम्हाला या दारूचा अतिशय करुणासुद्धा तुम्ही हे दुकाने उघडे ठेवले आणि पैसे नसतानाही काही विकून काही खेडेगावचे लोक दारू पिऊ लागले आणि सिटीत तर काही पितात पण ते अतिशय सुशिक्षित दाखवतात आणि 4 व्हीलर घेऊन गाड्या घेऊन येतात आणि दारूच्या बाटल्या नेतात। अशा प्रकारे ह्या दारूवर काहीतरी सरकारने बंदी आणलीच पाहिजे, नाहीतर असंख्य बायांचे हाल होत आहेत। हे तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यासाठी काहीतरी करा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।